तर मराठवाडी आणि शिरसटवाडी या दोन टीम मध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, सामना त्वरित चालू करा. 2 ओव्हरची ही मॅच असेल, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चला तर 2 ओव्हरची ही मॅच आणि सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. विजय आणि अमर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय टीम शिरसटवाडी या टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकासाठी ऋषी आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय. 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, जसा टप्पा पडला त्यानंतर त्याला भिरकावून दिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल रिलीज करत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज जीवनने. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगाचा वेध घेतला. सुरुवातीला पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर एक चांगलं पुनरागमन करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाज जीवनने. नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहे. फ्रीची संधी असेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला आणखीन एक मोठा फटका, परंतु प्रयत्न चांगला केलाय. प्रयत्नांना अपयश आपल्याला पाहायला मिळते आणि हा चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 11 रन. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, परंतु या क्षणाला लाईन मिस केली फलंदाज विजयने. विजय आणि अमर अशी जोडी, एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. 1 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 रन. अकरा रन. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एक रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. दोन ओव्हरची मॅच आणि अजूनही 3 बॉल चा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला इनसाइड एज आणि फलंदाज होतोय बाद. अमर देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का अमर मराठे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक, एक दैदिप्यमान स्ट्रोक मात्र दीपकला खेळावा लागेल या मॅच मध्ये. जर धावफलकाची गती वाढवायची असेल तर एक मोठा फटका येणं तुमच्या बॅटमधून अपेक्षित असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला काय घडलंय, रनआउटची संधी आणि फलंदाज होताना आपल्याला पाहायला मिळते बाद. परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. या मोमेंटला आपण पाहू शकतोय
एक धाव देखील पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय शांताराम शेठ कदम, आदरणीय शांताराम शेठ कदम, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 18 रन झालेत आणि 19 रनचं टार्गेट. अठरा रन आतापर्यंत झालेत आणि 19 रनचं लक्ष असेल. हो साहेब, काय हाय कुठे तुम्ही? काय म्हणताय? एकोणीस रनचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सूरज आणि त्याचबरोबर लक्ष्मण ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज बारा बॉलमध्ये 19 रनची गरज आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम शिरसटवाडी या टीमच्या माध्यमातून फलंदाज लक्की, अर्थातच लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर सूरज स्ट्रायकिंग एंडला सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि सध्याच्या स्थितीला जर आपण प्रात्यक्षिक पाहिलं तर भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. ॲज अ कॅप्टन म्हणून अमर मराठे चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अमरदादा, कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि या मॅच नंतर लगेच टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीम आपण देखील तयार राहायचा. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, चेंडू चाललाय सर आहे, पंचांचा इशारा येतोय. 6 रनसाठी हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार पहिल्या बॉलवर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, लाजवाब अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न झाला, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते.
1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. 13 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं ते साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्प निर्मित केला जातो, त्याचप्रमाणे एक एक रनने कुठेतरी धावफलक वाढवण्याचा प्रयत्न या मोमेंटला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 रन आतापर्यंत होत आहेत. या बॉलवर लक्ष्मण देखील आक्रमण करतोय, परंतु फिल्डर थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाला. याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज लक्ष्मणने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 15 धावा देखील धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 4 धावा. लक्ष थोडंसं जवळीक आहे, परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो आणि परंतु या मोमेंटला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्लासिकल वंडरफुल अमेझिंग स्ट्रोक आणि हा सामना जिंकलाय टीम शिरसाटवाडी या टीमच्या माध्यमातून. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच